पहिला फोन येतो, नंतर पोटात गोळा येतो. 2 दिवस सीट पडला तर बहुतेक रायटर बसलेले होते. खरी इज्जत काढली ना म्हणून लोकांना आवडतं. नाहीच आहे, सत्य घटनेवर आहे. काहीतरी आमच्या तरी बाबतीत घडलेलं नाही तर आम्हाला कोणातरी रागतरी आलेलं आहे की तुम्ही एवढी स्वतःची इज्जत कशी काढून घेऊ शकता. काहींची ओळख खूप आधीपासून होती. सो त्यामुळे ते लांब राहिले. हे आमच्यासाठी ही जादूची कांडी आहे. आम्ही बॅकस्टेज करत करत छोटा अभिनय करायचो एकांकिकांमधून आणि ते करता करता हास्य जत्रेच्या निमित्ताने एक संधी मिळाली. हेच असतं आमच्याकडे. रोस्टिंगच आहे. हा ना, म्हणजे रोस्टिंग ही जर व्याख्या असेल तर हा त्याचा जनक आहे. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपला लाडका कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू झाला आहे आणि माझ्यासोबत धमाकेदार कलाकार आहेत. खूप खूप स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. कसे आहात, किती एक्सायटेड आहात? मस्त मजेत आहोत. मस्त हँडसम आहोत, सुखी आहोत, आनंदी आहोत. पुन्हा एकदा नवीन सीझन घेऊन येतोय म्हणून. पण काय सांगाल, जेव्हा जेव्हा नवीन सीझनसाठी तुम्हाला फोन येत असेल की चला पुन्हा सुरू होतं आहे, पहिला फोन येत असेल, सांगत असतील, काय असतं पहिली रिॲक्शन काय असतं? पहिला फोन येतो, नंतर पोटात गोळा येतो. कारण नवीन सीझन म्हणजे नवीन जबाबदारी येते. कारण नवीन सीझनमध्ये खूप अपडेट झालेला सीझन असतो, लोकांना हसवायचं असतं वगैरे, हे सगळं आहेतच. पण नवीन सीझनमध्ये ॲज अ क्रिएटिव्ह टीमकडून नवीन जबाबदारी असते, नवीन कॅरेक्टर्स असतात, नवीन कोलॅबरेशन्स असतात, नवीन कॉन्सेप्ट्स असतात आणि त्याच्या सगळ्यांसोबतच एक पायरी वर जाऊन. कारण जसं आपण म्हणतो की आत्तापर्यंत आम्ही लोकांना हसवत आलेलो आहोत, आम्ही सक्सेसफुल झालो आहोत, पण हे सक्सेस टिकवणं पण तेवढीच मोठी जबाबदारी असते. सो बोललो तसं की पहिला फोन येतो, मग पोटात गोळा येतो आणि मग आम्ही तयार होतो. खरं आणि गोळा येतोच. पण मोठी जबाबदारी ही रायटर्स लोक आधी पार पाडतात आमची. कारण की त्यांचा जेव्हा होकार येतो किंवा त्यांच्याकडून जी एनर्जी पास होते ती आमच्याकडे, त्यामुळे ते तयार आहेत हे बघितल्यावरती आम्हालाही तेवढीच एनर्जी येते आणि ती पुढे करायची आम्ही तयारी करतो. पण हेच की नवीन सीझनसाठी जे मेसेज बरेच लोकांचे येत असतात फेसबुक, इंस्टाग्राम, त्यावेळेला असं होतं की कधी येतात तुम्ही म्हटल्यावर ते एक दडपण वाढत जाते की अरे यार आता छान करायचं आहे. आणि हेच डोक्यात चाललेलं असतं की काय करता येईल, कसं करता येईल. मग डोक्यात हाच विचार असतो की दरवर्षी की आता ह्यापुढे पण नवीन काहीतरी अजून पुन्हा एक काहीतरी वेगळं करायचं आहे आणि त्याच ताकदीने आपल्याला परत पुन्हा हसवायचं. म्हणजे आमच्या रायटर्सची ह्या जी रायटर टीम आहे त्यांची मीटिंग चालू असते. दिवसभर हे बसलेले असतात, वेगवेगळे विषय काढतात. बसलेले म्हणजे विषय काढायला विषय कधी 1-2 दिवस सीट पडला तर बहुतेक रायटर बसलेले होते. केवढे कमाल आहेत आमचे रायटर, शब्दांमध्ये पकडतात. सो दिवसभर विषय काढत बसलेले असतात. विषय काढायला बसलेले असतात, दिवसभर विषय काढत असतात बिचारे. यांच्यामुळेच आम्हाला नवीन चांगले कॅरेक्टर्स करायला मिळतात. सो थँक्यू सो मच सगळ्या रायटर्स टीमला. नवीन प्रश्न सुरुवात त्याच्याकडून करतो. येस, नवीन प्रश्न मी खरंच तुझ्यापासून सुरुवात करते. मला प्रथमेश रमेश म्हटलं की बऱ्याच स्किट आहेत तुमच्या, पण एक स्किट मला खूप आवर्जून आठवतं आणि मला असं वाटतं मी दर 2 दिवसांनी ते स्किट पाहते. ते म्हणजे शालू मालू आणि ट्रेनमधलं रोस्टिंग, सत्य घटनेवर आधारित. त्यांच्या आमचं खरी इज्जत काढली ना म्हणून लोकांना आवडतं. पण ती तुम्ही स्वतः लिहिली, काय केवढ्यावरचा निर्लज्जपणा असेल बघा. म्हणजे सत्य घटनेवर आधारित स्किट आहे. म्हणजे त्यातली जी वाक्य होती, म्हणजे जी वाक्य आम्ही लिहिली होती ती खरी होती. म्हणजे त्यातलं सुरुवात, त्यात जो माईक चालू राहिला आहे का वगैरे, हे खरं आमच्या आयुष्यात घडतंय. माईक चालू राहतो, मग कोणतरी आम्हाला येऊन सांगतं, मग ह्याला कधीतरी रडायलाच येतं. सो ती खरं आपण मला मागचा कॅमेरा म्हणून बोलला बस खाली, तुझा हात येतोय पुढचे दिसत नाही, असं झालेलं अनुभव आहे सगळे. जेव्हा आम्हाला संधी मुळात ना आमच्या स्किटमध्ये जे असतं ना ते फिक्शनल नाहीच आहे, सत्य घटनेवर आहे. काहीतरी आमच्या तरी बाबतीत घडलेलं नाही तर आम्हाला कोणातरी रागतरी आलेलं आहे. पण त्या स्किट नंतर ना सगळेच खूप खुश झाले होते, सई मॅडम, प्रसाद सर. पण ऑनस्क्रीन आम्ही पाहिलं तुम्हाला मिळालेल्या कमेंट्स, पण ऑफस्क्रीन काय घडलं त्या स्किट नंतर मला ही जाणून घ्यायची खूप जास्त उत्सुकता आहे. नाही, त्या स्किटनंतर ऑफस्क्रीन म्हणजे सगळ्यांना खूप भारी वाटलं, कारण ते खूप भारी झालेलं. मुळात त्यावेळी एक फॉर्मॅट मिळाला शालू मालूचा, रोस्टिंग फॉर्मॅट. आणि दुसरं म्हणजे सगळ्यांनी आम्हाला असं आलं की तुम्ही एवढी स्वतःची इज्जत कशी काढून घेऊ शकता. तर असं आलं की आम्हाला सगळ्यांनाच खूप भारी वाटलं. कारण आपण बघतो हास्याच्या प्रत्येक स्किटमध्ये एक ॲक्टर असतो आणि एक रिॲक्टर असतो. म्हणजे
काय म्हणतो त्याला, 2 बाजू असतात ना आपल्या स्किटमध्ये, ॲक्शन रिॲक्शन. सो त्या स्किटमध्ये आम्ही रिॲक्शनची बाजू केलेली, जी आम्ही खूप कमी करतो आणि ती खूप आम्ही सरांच्यामध्ये आम्ही खूप चांगली केली, त्यामुळे आम्हाला असं खूप शाबासकी वगैरे मिळाली होती. हो दोघांनी म्हणजे मी खूप वेळा पाहिले, तू बोललीस तसं मी खूप वेळा पाहिले ते स्किट्स. दोघांनी त्यांचे एक्सप्रेशनच कमाल आहेत, म्हणजे श्रमेश प्रथमेश दोघांचे. आणि ज्या जेन्युनली ते रिॲक्ट झालेत ना त्या स्किटमध्ये, अनुभव आहेत म्हणतात ते ठीक आहे, पण ते तिथे त्या एनर्जीने तेवढं त्या फ्लोमध्ये सादर करणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि तेवढं कमाल केलं ना दोघांनी की जे रिॲक्शन्स आहेत ना दोघांच्या ते फार कमाल आहेत. आणि त्यामुळे ते स्किट काहीच्या काही वर गेले, कमालीचे झाले. नाही म्हणजे ॲक्च्युली सगळं जेन्युन होतं ना, त्यामुळे सगळं जेन्युन बाहेर आलं. रिॲक्शन पण जेन्युन होतं की याच्या गावात वाईट वाटतंय, रडू येतं आहे, त्यामुळे असं मजा आली ती. ते स्किट ना म्हणजे आम्ही आमचे जे 3 फॉर्मॅट आहेत, सलीम अकबर, शेंद्रू आणि चिसौका, हे आम्ही खूप वर्ष करतो आहे. पण ते एक स्किट आहे ना, ते असे खूप जण भेटतात की त्यांना ते स्किट प्रचंड आवडतं या 3 फॉर्मॅटपेक्षा, म्हणजे ते खूप वरचढ ठरलं आहे. सो म्हणजे त्याच्यावर एक कळतं की रोस्टिंग हा प्रकार लोकांना खूप आवडतो, असं एक आहे. पण असे काय म्हणू, ऑनस्क्रीन तुमचं रोस्टिंग पाहिलं, पण मैत्री आहे तुमच्या सगळ्यांची, बॉन्डिंग आहे, तर ऑफस्क्रीनसुद्धा एकमेकांना रोस्टिंग करत असता का? एखादा किस्सा वगैरे ऐकायला आवडेल. तो खूप बोललाय म्हणजे आता तुला बोलायला माझ्या बरेच काही लोकांसोबत इथे मैत्री झाली आणि खूप घट्ट छान मैत्री झाली. काहींची ओळख खूप आधीपासून होती. सो ते लांब राहिले. सो ते मजा मस्ती धमाल मस्ती चालू असते. जे बॉन्डिंग तुम्हाला स्टेजवर बघायला मिळतं ते ऑफ स्क्रीन पण आहे. आणि येतात आता एक आहे की कोणाला वाईट वाटत नाही किंवा कोणाला दुःख होत नाही, एकमेकांची खेचणं मजा मस्ती चालू असतं, जसं की आत्ता पण सुरूच आहे. म्हणजे तू विचारलास तर प्रश्नाचं उत्तर देतो मी. हेल्दी रोस्टिंग असतं आमचं, म्हणजे आम्ही रोस्ट करतो एकमेकांना, कारण ना आताही ते आमचं हेल्दी हा बघायला आहे बघ, हेच असतं आमच्याकडे. हा ना म्हणजे रोस्टिंग ही जर व्याख्या असेल तर हा त्याचा जनक आहे. पण आम्ही हेल्दी रोस्टिंग करतो, म्हणजे एकतर कॉन्व्हर्सेशनमध्ये फंबलला जागा नाही. एखाद्याचा फंबल हा दिवसभर पुरतो, किंवा मग एखादा काहीतरी चुकीचं काहीतरी बोलला तर मग ते दिवसभर पुरतं. पण ह्याच्यात विराज बोलला असं की कोणाला राग येत नाही, ते समोरच्याच्या डेव्हलपमेंटसाठी असतं आणि समोरच्याला हसवण्यासाठीच असतं, त्याच्यासाठी असं काय डीपली वगैरे काय. त्यामुळे मर्यादा सोडून कोण जात मर्यादा सोडून रोस्टिंगच्या पुढे जात नाही, पण आमची रोस्टिंग चालू असते, म्हणजे सगळेच. म्हणून ती प्रेक्षकांना खूप जास्त आवडते. एक वाक्य की ना, रिस्पेक्ट एवढा केला जातो की म्हणजे ना एकमेकांना विचारतो, बाबा की असं तुझ्या एखादा पंच घेतला तर तुला चालेल ना, म्हणजे काय प्रॉब्लेम नाही. खरंच काही प्रॉब्लेम नसतो, पण ते तरी विचारतात की तो एक आदर देतात एकमेकांना की घेतला तर चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही ना. आणि त्या रोस्टिंगमधनंच ना दिवसभरात जे भेटणं होतं त्याच्यातनं एकमेकांच्या स्किटमध्ये ना, भले आता आम्ही कुठल्या स्किटमध्ये नसू, पण आम्हाला कोणतरी ते सांगतं किंवा आम्ही दुसऱ्याला काहीतरी मदत करतो, आम्हाला कोणतरी मदत करतं. दत्तूला काही सुचलं तर दत्तू येऊन सांगतो की अरे श्रमेश असं बोललं असतं ते छान वाटेल, किंवा असं एकमेकांना सांगितलं जातं आणि त्याच्यातनं ना ती टीमवर्क दिसून येतं आणि त्यामुळे प्रत्येकाचं स्किट छान होतं. आणि दत्तू आणि विराज बॅक स्टेजहून तुम्ही फ्रंट स्टेजवर आला आहेत आणि सोफ्यावर आला आहेत. आता बरेच दिवस झाले तुम्ही अभिनय करताय, याआधी तुम्ही बॅकस्टेज करत होतात. कसं वाटतं आता इतक्या दिवसांनंतर जेव्हा इथे येऊन तुम्ही स्वतःला पाहता? खूप भारी वाटतं. म्हणजे म्हटलं की मग अशी बोललो मी, आमच्यासाठी ही जादूची कांडी आहे. आम्ही बॅकस्टेज करत छोटा अभिनय करायचो एकांकिकांमधून, आणि ते करता हास्यजत्रेच्या निमित्ताने एक संधी मिळाली आणि सगळ्यांच्याच कृपेने, सरांच्या कृपेने, चॅनलच्या कृपेने, सहकलाकारांच्या कृपेने एक आशीर्वाद मिळाला आणि एक छोटं काम करणाऱ्या माणसाला एक वेगळं स्वरूप आलं, एक वेगळं रूप आलं, त्याची जीवनशैली बदलली. माझ्यासाठीचा माझा हाच अनुभव आहे की माझ्यासाठी हे जे मिळाले हे माझ्यासाठी मला अपेक्षेपेक्षा खूप जास्त आणि खूप वेगळं आहे. आता ते सांभाळायचं आणि ते घेऊन चालायचं. पण हा आनंद अशक्य आहे, म्हणजे हा आनंद शब्दात सांगण्यासारखा नाही आहे. आणि हे जे आता जगतोय, हे जे बघतोय सगळं, हे स्वप्नांच्या पलीकडचं आहे माझ्यासाठी. त्यामुळे खूप भारी वाटते मला.
हां, म्हणजे दत्तू प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये आणि मी डिरेक्शन डिपार्टमेंटमध्ये आहे आणि आम्ही आमची कामं सांभाळत ह्यांच्यासोबत रिहर्सल करतो आणि हे इतके सगळे सपोर्टिव्ह आहेत ना की हे आम्हाला ॲडजस्ट करतात. ह्यांना माहिती की यांची धावपळ सुरू असते. मग ते ठीक आहे तुझं काम झालं की आपण रिहर्सल करू. म्हणजे त्याच्या आधी त्यांची 2-4 वेळा रिहर्सल झालेली असते, पण आमच्यासाठी ते पुन्हा रिहर्सल करतात. आणि ना खूप छान वाटतं जेव्हा आम्ही मेहनतीने इथे काम करतो तेव्हा प्रथमेश म्हणा, दत्तू, श्रमेश आणि बाकीचे जे आहेत ते येऊन म्हणतात की अरे छान झालं काम. मग तो एक बरं वाटतं आणि कॉन्फिडन्स पण येतो. आणि ह्या लोकांनी इतकं सांभाळून घेतलं आहे, इतकं कॉन्फिडन्स दिलं, इतकं बूस्ट केलं ना सगळ्यांनी मिळून. आमची पूर्ण सगळे सहकलाकार असतील, रायटर टीम असतील, आमची दोन्ही सर असतील. सो त्याच्यामुळे ते खूप भारी वाटतं आम्हाला की आम्ही आमच्या दोघांना ह्या सगळ्यांनी संधी दिली आणि आम्ही आमचा नेहमी प्रयत्न असतो त्या संधीचं सोनं करायचं. आणि जेव्हा हे कौतुक करतात तेव्हा खरंच वाटतं की हां आपण करतोय ते छान होते आणि सगळ्यांना आवडतं आहे. तर आता मी निरोप घेते, पण आता हास्यजत्रा सुरू होते. पुन्हा पुन्हा आम्ही येऊ सेट. तुम्ही खूप बिझी असता, आमच्यासाठी वेळ नसतो, पण तरी आम्ही येऊ तुमच्यासोबत गप्पा मारायला. थँक्यू सो मच. जाता जाता प्रेक्षकांना काय सांग? सोमवार ते बुधवार रात्री 9:30 वाजता आवर्जून बघा महाराष्ट्राची हास्य जत्रा. फक्त काही तुमच्या- चुकलं तर माफ माफ करा, पण चॅनल बदलू नका आणि शो बदलू नका. 9:30 वाजता सोमवार ते बुधवार सोनी मराठीवर फक्त महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू सो मच.